मूर्ती दाखवू शकत ना, मग ते कसं आपलं कॉपी करतात, त्यापेक्षा न दाखवलेलेच. हे काहीच फायनली बुकिंग करून झाले. आणि जर कोणाला यायचं असेल श्री समर्थ कला भवन देसाई पाटीलवाडा येथे या. तुम्हाला दुर्गा मातेच्या, गौरी मातेच्या सर्व प्रकारच्या मूर्त्या बनवून भेटतील. आणि अशा सार्वजनिक मूर्त्या पण भेटतील, पण त्या तुम्हाला आधी ऑर्डर द्यायला लागतील. तर तुमचा मस्तपैकी क्रोमाला आलेलो. आता आपला वॉच दिला आहे क्रोमामध्ये. हो, आता 7 डेजच्या आतमध्ये रिप्लेसमेंट करून देत आहे. पोचलो शाळेत, बघू शकता किती गर्दी झाली आणि सगळीकडे तीच कामं करतात. इकडे आपलं कार्ड पण भेटलेलं आहे. आता लोक पुढचं किती दिवस चालणार आहे जे हे चालणार आहे या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सर्वांनी या आणि आपापलं आणि नाते काय पत्नी इथंच का ठेवायची? पाहुणे येतात घरात, समजतं ना. काहीच बघू शकता समोर ॲक्सिडेंट झालं आहे. स्कूटीवाल्याची धडक. एक आईस्क्रीम खाऊन दमलो, आता दुसरा जेवण मला आता येऊन. हॅलो काही नाही, चालू यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आता चालू मस्तपैकी देसाई गावातील पाटील पाड्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पा बुक करायचा आहे. ॲक्च्युली आमचा गणपती असायचा ठाण्यावरून, तर आता काही कारणास्तव आम्ही तिथून चेंज केलं यावर्षी. जाऊ आता आपल्याला तिथं सेम मूर्ती आपण त्यांना सांगितलं तर देणार आहेत. बघूया आता तिथं जाऊनच समजेल कसं काय. आणि आपल्याला जायचं क्रोमा स्टोअरला. इकडून आपण वॉच परचेस केला होता, त्या वॉचचा थोडा इश्यू झाला आहे ब्लूटूथ कनेक्टिंगचा, म्हणजे कनेक्ट होतो सोडतो. तो विचारू आपण. मला नाही वाटत का रिप्लेसमेंट वगैरे करून देतील, कारण की जेवढं पण आता मी बघितलेत ना व्हिडिओ वगैरे किंवा रिॲलिटीमध्ये, एकदा शॉपच्या बाहेर निघाला तर रिप्लेसमेंट भेटत नाही. हा प्राईज होऊन जाते, कोणत्याही गोष्टीची लगेच प्राईस डाऊन होते. त्याच्यामुळे बरं जाऊन बघूया. रिप्लेसमेंट झाली तर ठीक आहे, बॉक्स वगैरे घेतला मस्त त्याची. कनेक्टिंग प्रॉब्लेम आहे, नसेल तर मग सर्व्हिस सेंटर इश्यू बरं तुम्ही सॉल्व्ह करून देत असेल तर ठीक आहे. जसं होईल तसं तुम्हाला दाखवतो. पहिला जाऊ रस्त्यावर, नाणे ते रिक्षा घेऊ. पहिलं आपण गणपती बुक करायला पोचलो फायनली आपण पाटीलपाड्यामध्ये. आणि कोणाला यायचं असेल तर बुकिंग करायचं. बघा मोठे सार्वजनिक गणपतीसुद्धा आहेत, करू शकता तुम्ही येऊन. ऑर्डर पहिला द्यायला लागते पण सार्वजनिक गणपतीनं. आता बुकिंग चालू आहे का अजून? जर कोणाला पाहिजे असेल तर बुकिंग चालू आहे या पाटीलपाड्यामध्ये. आम्ही गणपती बुक केलं आहे 1 महिना आधी. गणपती बुकिंग बंद होतं. खूप साऱ्या मूर्त्या आहेत, मी मूर्ती दाखवू शकत ना, मग ते कसं आपलं कॉपी करतात, त्यापेक्षा न दाखवलेलेच. एकच 2 दाखवल्या बस तेवढ्यात. या तुम्हाला पाहिजे असेल तर मूर्त्या बुकिंग करा. काहीच फायनली बुकिंग करून झाले. आणि जर कोणाला यायचं असेल श्री समर्थ कला भवन देसाई पाटीलवाडा येथे या. तुम्हाला दुर्गा मातेच्या, गौरी मातेच्या सर्व प्रकारच्या मूर्त्या बनवून भेटतील. जशी ऑर्डरप्रमाणे असेल तशी. कलर पण तुम्हाला पाहिजे तसा. आणि त्याचं काही वेगळे चार्जेस असेल तर तुम्ही येऊन पहिलं विचारा, म्हणजे नंतर बोलायला प्रॉब्लेम नको, बरोबर ना. आणि अशा सार्वजनिक मूर्त्या पण भेटतील, पण त्या तुम्हाला आधी ऑर्डर द्यायला लागतील. तर तुमचा मागणी आहे ती पुरी करून भेटेल. मस्तपैकी क्रोमाला आलेलो. आता आपला वॉच दिला आहे क्रोमामध्ये. हो, आता 7 डेजच्या आतमध्ये रिप्लेसमेंट करून देत आहे. मॅडम बोलतात 2 ते 3 दिवसातच देतो. झाला तर ठीक आहे, तर त्यांचं रेकॉर्डिंग वगैरे नाही घेतलं, कशाला वगैरे तर देता येत तर आपल्याला काही हरकत नाही. तर चला इथून निघूया. आलो मस्तपैकी, तोंड धुले आणि माझे पाटणावर जाम दुखतं, जसे का कल लागले. आणि येतो मम्मी घेतलं मस्त भाकरी गरम करायला. भूक लागले, जेवण घातली बघा. आणि तिकडे मस्त गोडचा भगर केली उपासाची. आपली भाकरी गरम होतं मस्त अशी. इकडे भाजी बघू शकता मटकीची बनवलेली, ती खाऊ पण. मग आपल्या पाटणाचा इलाज करू. काहीच फायनली थोडासा एक करून आता चालू आहे नाक्यावर पुन्हा गोळ्या घेऊन. बघू आता जाम दुखलं आहे, लई त्रास होता. तर त्याच्यामुळे फ्रंट कॅमेऱ्यामध्ये शूट करतो. मी कधी फ्रंट कॅमेऱ्यामध्ये ब्लॉग शूट करत नाही. या हात एवढं दुखतं आहे ना, डेंजर. तर बघूया नाक्यावर जाऊन गोळ्या भेटतात का नाही. गोळ्या कालच संपल्यात माझ्या, मग अशी विसरलो मी गेलो जाऊन क्रोमामध्ये खाण्याला. तर काही जस्ट नाक्यावर जाऊन गोळ्या घेऊन आलो आणि थोडा टाईमपास केलं नाक्यावर. आता या हातात थोडा त्रास कमी झाला म्हणून आता ब्लॉग इथून या हाताने शूट करतो आहे. बघा किती दिवस झालं सोडलं नाही तर बोंबलतं नुसतं. आता ते जवळ गेलो ना फक्त मजा बघा. नक्की उड्या मारायला सुरुवात. आता सोडतो नाही त्याला. ठीक आहे बघ.
लगेच सुरुवात. थोडंसं पण धीर नाही. बघू शकता सुहानी तिकडे अभ्यास करते बघा कशी वाकून. डेंजर एकदम. शेंबडे ए शेंबडे नाकाला धार लागले वाटतं. तोंड बघ म्हणतो तुला हॅपी बर्थडे आपल्या बर्थडे बॉयला. वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. अरे हे काय हात नको मारू. हात आता तुला काय केलं मी फक्त शुभेच्छा दिल्या. आवडत वरण कुठे दिल्या. काही जाम दुकान लागले जाऊन झोपता मस्त वेगळे. आता उद्या पण चालेल जायचं आहे. SRI काय ते सरकारने नवीन काही ना काही स्कीम घेऊन येतं ते फॉर्म आणायला जायचं आहे. चला गुड नाईट, भेटू उद्याचे पार्टनर. तर काहीच दिवस दुसरा मस्तपैकी मम्मीने घेतल्यात आता काचऱ्या बनवायला म्हणजे वलकुंड्या. तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा. हे बघा दाखवतो तुम्हाला. मी करते साफ आणि आपल्याला जायचं आहे शाळेमध्ये. कशासाठी SRI फॉर्म ते काय मतदान कार्डाचं काय करायचं आहे, नाव ठेवायचं नाही ठेवायचं त्याच्यासाठी. तर चला जाऊ बघू काय प्रोसेस आहे तुम्हाला पण सांगतो. पण 1 वाजता बोलवलं आता वाजले बघ किती 12:15 झालेत. थोड्याच वेळाने जाऊ आपण. दाखवतो तुम्हाला कसं काय आणि मॅडमला विचारू सुद्धा आपण. तर काहीच फायनली चाललो आता शाळेमध्ये. मस्तपैकी आज ऊन पडले, काल पण ऊन पडलेला, आज तर एकदम कडक ऊन पडले. बघूया आता जर आज पाऊस नाही पडला तर आपण पत्रावं मस्तपैकी टाकू कपडा इकडे, कारण की थोडं पाणी टपटप करतं इथं. तर चला जाऊ शाळेमध्ये बघू काय होतं दाखवतो तुम्हाला. हेच पोचलो शाळेत. बघू शकता किती गर्दी झाली. सगळीकडे तीच कामं करतात. इकडे आपलं कार्ड पण भेटलेलं आहे. आता लोक पुढचं दाखवत नाही एवढं समजून जा. तर मॅडम शोधते, अजून एक शोधायचं आहे. ज्यांनी लास्ट टाइम मॅपिंग केली नाही त्यांचे जर होत असेल तर करून घ्या पटापट आणि लवकरात लवकर आहे. मॅडम किती दिवस चालणार आहे जे हे चालणार आहे या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सर्वांनी या आणि आपापलं वोटिंग ID कार्ड सेव्ह करा. आता मी हे असं भरायचं आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. हां आणि नाते काय पत्नी पत्नी जिल्हा ठाणे राज्य मतदारसंघ बेलापूर 54 यादीभाग 393 त्यांचा अनुक्रमांक 820. सोपं आहे. आणि इकडे जर तुमचं असेल इकडे. तर काहीच फायनली आपण घेतले सर्व फॉर्म. 5-7 जणांचे फॉर्म घेतलेत. आपल्या घरात 5 जण आहेत. नानाचा पण घेतला. तर चला इथून निघूया. आणि ह्या महिनाभर चालणार आहे. तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड जर काही मॅपिंग नसं झालं तर आधार कार्ड आणि जो आपला वोटर ID त्याची झेरॉक्स लागेल. 2 फोटो. बघूया आता फोटो वगैरे तर आणलेले मी. आता घरी जाऊन भरतो. तिथं मॅडमला खूप काम आहे. बरं जाऊन आपलं आपणच भरून देऊ. काही जस्ट बँकेतून आलो जाऊन. आता बघा बावरले बघा. काल सोडलेला तसा आज मला सोडणार नाही तर लय हैराण करतात. बस खाली. असं ऐकलं ना बरं वाटतं जरा. लगेच उड्या मारता. इथं बघ वरती. हां मग कुठे ठेवायच्या. हां माझी बॅग इथे ठेवायची. इथंच का ठेवायची. पाहुणे येतात घरात समजतं ना. आम्ही इथं असं ठेवलं का होतं सीधी त्यांना. हा ना व्यवस्थित. बॅग माझी तिथं ना. शाळेतून आला पण ना तर लगे क्लासची बॅग उचलली. पहिला जा हातपाय धुवू मस्तपैकी. काहीच बघू शकता समोर ॲक्सिडेंट झाले. स्कूटीवाल्याची धडक. तर काही जेवण करून झाले. हल्ली नाकेवाई यायचा त्रास होत होता. आता आईस्क्रीम खायची तलप लागले. तर चाललो पुन्हा आता कोण घेऊन येतो. काल परत कोलप्या आणलेल्या आज कोण घेऊन येतो खायला. तर चला कोणत्या उशीर न करता पोचून नाक्यावर पटापट घेऊ आणि येऊ. कारण की जाम इच्छा झाली खायची. म्हणजे 2 दिवस आड किंवा असतंच असतं आईस्क्रीम. पहिला फॅमिली पॅक आणायचो. 5 जण घरी असायची. आता 4 असतो. तो नाईटला जातं मग काय आईस्क्रीम संपत ना. मग आपला नॉर्मलीच आईस्क्रीम घेऊ. गाडी घेतली चालू करायला.
चलो मिलते हैं नाके पे आइसक्रीम लेते समय. फायनली घेतलं आईस्क्रीम. आता निघालं जायला मस्तपैकी. आज कोण घेतल्यात 180 रुपयाचं मस्तपैकी 4 कोण घेतल्या. तर चला निघूया. म्हणजे जास्त माझ्याकडे पण सुट्टे नव्हते, त्याच्याकडे पण सुट्टे नव्हते. चलो निकलते. त्याला माहिती आहे मी डेलीच आहे. पोचलो घरी. जाऊ पटापट खाऊ. सर्वजण जेवणचं झालं आणि मी आता काही कारणास्तव त्यांना दाखवू शकत नाही, म्हणून मी आता खूप अजून काही दिवस पुन्हा आम्ही सर्वांना दाखवेन. फॅमिली पूर्ण आम्ही ब्लॉगमध्ये थोडे दिवस थांबा. काही मस्तपैकी घेतलं खायला. आता तुम्ही पण खायला पाहिलं असतं तर अजून घेऊन येतं वाटलं असतं. एक आईस्क्रीम खाऊन दमलो. आता दुसरा जेवण आलं बघा. आता येईल अमोलचा आईस्क्रीम म्हणजे आम्हाला जाम लागतं. तर काय चला आता सर्वजण गेली झोपायला. आजचा 2 दिवसाचा ब्लॉग मिळून आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग. चला बाय.